मराठा समाजाविरोधात सरकारची दडपशाही सुरू आहे. आंदोलन केलेल्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. जरंगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. 8-9 तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर आंदोलनाचा निर्णय घेऊ, जरंगेंची माहिती. वंचितची मवियासोबत अजूनपर्यंत युती नाही. इतर पक्षांकडून बैठकीला बोलावल्या जाऊ नये, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन. दिल्लीतील केंद्रीय मंत्रालयातील सचिवांची पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत महत्त्वाची बैठक. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य खासदार अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स. 5 मार्च रोजी बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश. घराणेशाहीतून राजकारणात आलेल्यांना निवडणुकीची भीती वाटते आहे. संसदेत जाण्यासाठी त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारलाय. पंतप्रधान मोदींची बिहारमधील सभेत राजद आणि काँग्रेसवर टीका. छगन भुजबळांविरोधात विशेष न्यायालयाने जारी केलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द. भुजबळ न्यायालयात हजर न राहिल्याने करण्यात आले होते वॉरंट जारी. संत गजानन महाराजांचा 146वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून हजारोंच्या संख्येने भाविक शेगावमध्ये दाखल. मंदिर आज रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. चिपळूण राड्याप्रकरणी राणे समर्थकांमधील 11 जणांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर. उद्या होणार अंतरिम अटकपूर्व जामिनावर सुनावणी. भाजप प्रवेशाचा निर्णय योग्य वेळी घेणार. भाजप प्रवेशाच्या चर्चावर नवनीत राणांची प्रतिक्रिया. एनडीएचा घटक असल्याने युवा संमेलनात उपस्थित राहणार, राणांचं वक्तव्य. किती जागा द्यायच्या फायनल न झाल्याने राज्यातील नावं नाही. 4-4 जागा द्यायचं ठरलं की राज्यात यादी येईल. विजय वडेट्टीवारांनी शिवसेना राष्ट्रवादीला डिवचलं. हिंगोली लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा. हिंगोली लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसच्या सचिन नाईकांचं नाव. अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक. 34 गावांच्या वाढीव टॅक्स आणि विविध विषयांवर अजित पवार सर्किट हाऊस येथे घेणार बैठक. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा 12 मार्च रोजी नंदुरबारमध्ये, तर 17 मार्चला दादर चैत्यभूमीत होणार न्याय यात्रेचा समारोप. JSW कंपनीला जयगड किल्ल्यातील समुद्रातील कामं थांबवण्याचे आदेश. जयगड किल्ल्याचा बुरुजाला तडे गेल्याच्या तक्रारीनंतर पुरातत्व विभागाकडून दखल. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर आज मेगा ब्लॉक. CSMT ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत मेगा ब्लॉक. मुलुंडमध्ये PAP आणि धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात शनिवारी जाहीर सभेचं आयोजन. 7 मार्च पासून PAP प्रकल्पाच्या समोर मुलुंडकर साखळी उपोषणास बसणार. पुणे विभागाकडून 14 आगारांमधील 500 एसटी बसेसचं CNG मध्ये रूपांतर. प्रदूषण मुक्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. मुळशीत सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आज वीज पुरवठा बंद. पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठी कामासाठी तालुक्यातील काही गावात वीज पुरवठा राहणार बंद. एल निनोमुळे यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार. येत्या 3 महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जाण्याची शक्यता. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात जेनेरिक औषधाची दुकाने सुरू करण्यास परवानगी. वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी देत केली 3 कंपन्यांची निवड. सोलापूर तालुक्यातील कोणी ग्रामस्थांचा भाजपसह मित्र पक्षांवर बहिष्कार. फडणवीसांची ज्या पक्षासोबत युती असेल त्या पक्षांना सहकार्य न करण्याची ग्रामस्थांनी घेतली शपथ. ठाण्यात पैशांचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून 17 मुलींसह महिलांवर अत्याचार. 7 जणांच्या टोळीला अटक. टोळीमध्ये एका महिलेचा समावेश. मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.